मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा जे विद्यार्थी मिळवणं नुकताच या ठिकाणी पेपर झालेला आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांना माहित आहे की आपल्याला या ठिकाणी पेपरमध्ये किती मार्क या ठिकाणी पडलेले आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ शिपाई हमाल फराज त्याचबरोबर जे काही चालकचं पद आहे लिपिकचं पद आहे तर कट ऑफ या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन का आहे, यावर एक व्हिडिओ बनवा असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। आणि त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा शिपाई हमाल फराज चालक त्याचबरोबर लिपिकचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, रिझल्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा। तर मी तुम्हाला याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार। आणि यावर्षी जे विद्यार्थी मिळवणं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा शिपाई हमाल फराज त्याचबरोबर चालक त्याचबरोबर लिपिक याचा जो कडाबा ह्या वर्षी जे विद्यार्थी मिळवणं कमी जाणार आहे आणि त्याचं जे कारण आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कोणत्या कारणाने या ठिकाणी कडाब कमी जाणार आहे याबद्दल। ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक लिपिक या पदाबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला पेपरमध्ये किती मार्क पडलेले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की कितीच्या रेशोमध्ये मुलांना मार्क पडले, म्हणजे चालक पदामध्ये कितीच्या रेशोमध्ये मार्क पडले आहे, शिपाई हमाल फराजमध्ये कितीच्या रेशोनं 30 पैकी मुलांना मार्क पडलेले आहे, त्याचबरोबर चालकमध्ये 20 पैकी कितीच्या रेशोनं मुलांना या ठिकाणी मार्क पडले म्हणजे किती मार्क या ठिकाणी पडलेले आहे, आणि जे लिपिकचं पद आहे लिपिक पदामध्ये कितीच्या रेशोनं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ या पदाच्या पेपरमध्ये कितीचा रेशोनं या ठिकाणी मुलांना मार्क पडले ह्या काही अंदाज मला या ठिकाणी लागणार आहे। तर तुम्हाला जेवढे काही मार्क पडलेले आहे तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी लिहा आणि कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरला, किती मार्क आहे तुम्हाला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ठीक आहे, तर यावर्षी जर आपण पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा कट ऑफ जे विद्यार्थी मिळवणं कमी जाणार आहे। तर त्याचं जे कारण आहे यावर्षी जे विद्यार्थी मिळवणं त्यांना एका 10चा जर त्यांना रेशो भेटला नाही तर ते एकाच 15च्या रेशोनं मुलांना या ठिकाणी बोलावलं जाणार आहे। म्हणजे एक जागा जर असेल तर एका जागेसाठी 15 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलावलं जाणार आहे। अशा प्रकारे एकाच 15च्या रेशोनं ते पोरं यावर्षी बोलावले जाणार आहे। कारण की यावर्षी जागा जास्त आहे, कोणी पेपर चांगला दिला आहे, कोणी पेपर या ठिकाणी थोडाफार कमी दिला आहे, कोणाकोणाला चांगले मार्क पडले पेपरमध्ये आणि कोणाकोणाला कमी मार्क सुद्धा पडलेले आहे पेपरमध्ये। ठीक आहे, आणि पेपरचा लेवल पाहायला मी कशा प्रकारे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक त्याचबरोबर लिपिकचा सर्व पेपर या ठिकाणी पाहिलेले आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचा जो स्कोर आहे तो सुद्धा या ठिकाणी कशा प्रकारे या ठिकाणी आलेला आहे तर तुम्हाला तो नक्कीच या ठिकाणी माहिती आहे। कारण की पेपर एकदम जे विद्यार्थी मिळवणं सोपे होते, एकदम हार्ड पण नव्हते, एकदम सोपे पण नव्हते, पण मीडियम टाईपचे होते, म्हणजे चांगला पेपर या ठिकाणी होता एक लक्षात ठेवा। तर यावर्षी जे विद्यार्थी मिळवणं कट ऑफ कमी जाणार आहे त्याचं जे सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे जागा जास्त आहे यावर्षी आणि त्याचबरोबर एकाच 15च्या रेशोनं ते पोरं त्या ठिकाणी बोलावलं जाणार आहे। कारण की एका 10चा रेशो नाही भेटला तर एकाच 15च्या रेशोनं पोरं त्या ठिकाणी बोलावलं जाणार आहे आणि एकाच 15च्या रेशोनं जर पोरं बोलावले तर कट ऑफवर नक्की जे विद्यार्थी मिळवणं परिणाम आपल्याला पाहायला भेटणार आहे, कट ऑफ नक्की या ठिकाणी कमी जाणार आहे। हे काही कारण आहे जे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक लिपिक या पदामध्ये कट ऑफ कमी जाण्याचे हे काही या ठिकाणी कारण आहे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो या ठिकाणी पेपरसाठी किती पोरं क्वालिफाय केले जाणार आहे एकाच 15च्या रेशोमध्ये। तर लिपिकमध्ये जर आपण पाहिलं तर 1332 जागा लिपिकमध्ये होत्या आणि 1332 जागेमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं एकाच 15चा जर रेशो आपण घेतला तर जवळपास 19 ते 20,000 पोरं ते पास या ठिकाणी केले जाणार आहे लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं जे शिपाई हमाल फराजचं पद आहे, शिपाई हमाल फराजमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जवळपास 887 जागा शिपाई हमाल फराजमध्ये होते आणि एकाच 15चा रेशो जर आपण पकडला तर जवळपास 13 ते 14,000 विद्यार्थी या ठिकाणी फक्त पेपरसाठी क्वालिफाय केले जाणार आहे लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि चालकचं जे पद आहे चालक पदामध्ये जर आपण पाहिलं एकाच 15च्या रेशोनं जवळपास 600च्या आसपास पोरं त्या ठिकाणी पास केले जाणार आहे किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा केले जाऊ शकते। आणि लिपिकमध्ये सुद्धा
सुद्धा जवळपास या ठिकाणी 19 ते 20 हजारापेक्षा सुद्धा जास्त सुद्धा पोरं त्या ठिकाणी पास केले जाऊ शकते आणि शिपाई हमाल फराशमध्ये सुद्धा जवळपास 13, 14, 15 हजाराच्या आसपास या ठिकाणी पोरं त्या ठिकाणी पास होऊ शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे काही मोठं या ठिकाणी कारण आहे कडाप या ठिकाणी कमी जाण्याचं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर रिझल्ट कधी लागणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत राहा। समोर मी तुम्हाला सांगणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक लिपिकचा कडाप रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर पहिले मी तुम्हाला कडाप सांगणार आहे, त्याचबरोबर सेफ झोन का आहे याबद्दल तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे की आपण यामध्ये बसणार आहे की नाही बसणार आहे आणि तुम्ही पुढच्या प्रक्रियेसाठी बोलावले जाणार आहे की नाही जाणार आहे, ठीक आहे। तर पहिले मी तुम्हाला जे विद्यार्थी म्हणून ड्रायव्हरचा कडाप या ठिकाणी सांगणार आहे, त्यानंतर तुम्हाला लिपिकचा कडाप सांगणार आहे, त्यानंतर जे विद्यार्थी म्हणून शिपाई हमाल फराश याचा सुद्धा कडाप मी तुम्हाला समोर सांगणार आहे, ठीक आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत आहे। तर चालक मध्ये जर आपण पाहिलं तर चालकचा जो पेपर हा 20 मार्कासाठी होता, एक लक्षात ठेवा, चालकचा जो पेपर हा 20 मार्कासाठी होता आणि 20 पैकी जो कडाप या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 20 पैकी जो कडाप जाणार आहे चालकचा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा, तर जवळपास 20 पैकी जे विद्यार्थी मिळवणं जवळपास तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं 14 ते 16च्या दरम्यान जर तुम्ही पेपर सोडवला असेल तर एवढाच काही कडाप जाणार आहे। 14 पर्यंत सेफ झोन आहे, 14 जरी असेल तरी सुद्धा तुम्ही सेफ झोन मध्ये आहे। तर ड्रायव्हरचा जो कडाप आहे चालकचा जो कडाप आहे 20 पैकी जवळपास 16 ते 14च्या आसपास कडाप जाणार आहे, म्हणजे 14 ते 16च्या आसपास कडाप जाणार आहे। 14 जरी तुम्हाला मार्क असेल तर चान्सेस आहे की आपण पेपर या ठिकाणी पास होण्याचे, ठीक आहे। त्यानंतर जर आपण पाहिले लिपिकचा, तर लिपिकचा जो पेपर हा 90 मार्कासाठी लिपिकचा पेपर झाला होता आणि पेपरचा जो कडाप या ठिकाणी जाणार आहे जवळपास 55 ते 60च्या दरम्यान या ठिकाणी कडाप जाणार आहे लिपिकचा, कारण की लिपिकमध्ये जे विद्यार्थी मिळवणं जास्त पोरं बोलावले जाणार आहे, म्हणजे 19 ते 20 हजाराच्या आसपास पोरं या ठिकाणी बोलावले जाऊ शकते एकाच 15च्या रेशोमध्ये। जर लिपिक पदामध्ये तुम्हाला 90 पैकी जर तुम्हाला या ठिकाणी 55 ते 60 मार्क जर असेल तर एवढाच की कडाप जाणार आहे, एवढाच की सेफ झोन आहे। तर लिपिक पदाचा जो कडाप आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ जे लिपिकचं पद आहे, लिपिकचा जो कडाप जाणार आहे हा 90 पैकी जे विद्यार्थी मिळवणं जवळपास 55 ते 60च्या दरम्यान जाणार आहे। 55 जरी तुम्हाला मार्क असेल तरी सुद्धा तुम्ही सेफ झोन मध्ये येऊ शकता, एक लक्षात ठेवा, कारण की त्याचं जे सर्वात मोठं कारण आहे जागा जास्त आहे आणि एकाच 15च्या रेशोने जर पाहिला तर 19 ते 20 हजार पोरं त्या ठिकाणी बोलावल्या जाऊ शकते। आता राहिला विषय या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा जे शिपाईचं पद आहे, हमालचं पद आहे आणि फराजचं पद आहे। आता या 3 पदामध्ये कडाप किती जाणार आहे पहा विद्यार्थी मिळवणं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे शिपाईचं पद आहे, हमालचं पद आहे, फराजचं पद आहे, यामध्ये जो कडाप जाणार आहे 30 मार्कासाठी या ठिकाणी पेपर होता आणि भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की बा 30 पैकी जो कडाप हा फक्त 15 मार्कावर जाणार आहे, तर एवढा कमी कडाप या ठिकाणी जाणार नाही, एक लक्षात ठेवा। जसा जाहिरातीमध्ये दिला आहे की 30 पैकी 15 मार्कावर या ठिकाणी क्वालिफाय होऊन जाणार आहे, तर 30 पैकी 15 वर कटाप या ठिकाणी नाही जाणार आहे, कारण की भरपूर मुलांना जे विद्यार्थी मिळवणं 15च्या वरती मार्क त्या ठिकाणी पडलेले आहे। तर जे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ आहे, शिपाई हमाल फराजचा जो कडाप आहे 30 पैकी जो कडाप जाणार आहे तर तो या ठिकाणी जाणार आहे जवळपास 20 ते 24च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। तुम्हाला जर समजा 20 ते 24च्या दरम्यान जर मार्क असेल तर नक्की सेफ झोन मध्ये आपण आहे, एवढाच की कडाप जाणार आहे, कारण की यावर्षी जास्त पोरं बोलायला जाणार आहे पेपरसाठी, त्यामुळे कडाप कमी जाणार आहे। तर जवळपास 20 ते 24च्या दरम्यान कडाप जाणार आहे। आता रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते, तर आपण मे महिन्याच्या एंडिंगला रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे किंवा जून महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट पाहायला भेटणार आहे। तर आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या इथंच थांबतो, भेटणार शूटमध्ये जय हिंद।